नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा, तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे झणझणीत अंडा करीची रेसिपी। अगदी गावरान पद्धतीने कमी वेळात कमी साहित्यात अगदी घरच्या साहित्यात बनणारी ही झटपटीत अंडा करी आणि खायला अगदी चविष्ट। तर चला बघून घेऊया साहित्य। तर इथे मी घेतलेला आहे कांदा, लसण, आलं, कोथिंबीर, टमाटर, खोबरा किस घेतलेला आहे, खोबरंही घेऊ शकता, आणि तीळ घेतलेला आहे 1 चम्मच, 2 चम्मच खोबरा किस आणि 1 चम्मच तीळ घेतलेला आहे। सुक्या मसाल्यांमध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ आणि धने पावडर। आणि आता इथे मी सर्वात आधी अंडे बॉईल करून घेत आहे, बघू शकता, आणि यामध्ये मीठ सुद्धा टाकायचं आहे आपल्याला अंडे बॉईल करताना। अंडे बॉईल झाले त्यानंतर आता आपण वाटणाची तयारी करून घेऊ। सर्वात आधी मसाला भाजून घेऊ। बघू शकता तावा ठेवला आहे, तावा गरम झाला त्यावरती कांदा भाजून घ्यायचा आहे। अगदी झटपटीत आणि मस्तपैकी गावरान पद्धतीने आज ही अंडा करी बनवून तयार करणार आहोत आपण। पटकन वेळ होते, कमी वेळातच ही अंडा करी बनवून तयार होते। कांदा छान तव्यावरती भाजून घ्यायचा आहे, थोडं तेल टाकलेलं आहे आणि छान खरपूस रंगावर आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे मस्तपैकी। ही अंडा करी मी साधारण अर्धा डझन अंड्याची करणार आहे, म्हणजे 3 लोकांना पुरेशी होईल। बघू शकता व्यवस्थित छान इथे कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर मी यामध्ये 1 चम्मच तीळ घालून घेतलेले आहे आणि 2 चम्मच इथे खोबरा किस घालून घेतलेला आहे। तुम्ही खोबऱ्याचे काप सुद्धा घालू शकता, खोबऱ्याचे काप सुद्धा आपण यामध्ये घालू शकतो आणि व्यवस्थित छानपैकी भाजून घ्यायचा आहे। तीळ आणि खोबरा किस व्यवस्थित भाजला गेला पाहिजे आणि कांदा पण छान असा खरपूस भाजून घ्यायचा, खूप जाळायचा नाहीये, छान मीडियम फ्लेमवरच आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। बघू शकता मस्तपैकी सर्व साहित्य आपलं इथे भाजून झालेलं आहे। आता मी यामध्येच छानपैकी जे बाकीचं साहित्य होतं ते घालून घेणार आहे। लसण, अद्रक, कोथिंबीर आणि टमाटर सुद्धा आपण यामध्येच घालून घेऊ आणि अगदी 1 ते 1.5 मिनिटं ते भाजायचं आहे, खूप वेळ भाजायचं नाही आपल्याला। कांदा खोबरं भाजल्यानंतर जास्त वेळ नाही भाजायचा आहे। लसण, अद्रक आणि टोमॅटो घालून घेतलेलं आहे। अगदी 1 मिनिटं आपण हे साहित्य पुन्हा भाजून घेऊ, थोडं हलकंसं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत, म्हणजे छान रस्सा उतरते आपला। बघू शकता 1 ते 1.5 मिनिटात छानपैकी आपलं इथे टोमॅटो सुद्धा हलकं सॉफ्ट झालेलं आहे। आता यामध्ये मी कोथिंबीर घालून घेणार आहे। बघू शकता मस्त हिरवी कंच, वाटणामध्ये कोथिंबीर भरपूर घालायची, छान मस्त रस्सा पण उतरते आणि चवीला सुद्धा छान वाटते। आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट एक्स्ट्रा नाही टाकणार आहोत, म्हणून आपण एका सोयीचे एकदाच वाटण तयार करणार आहोत। बघू शकता सर्व हे साहित्य इथे भाजून झालं की आपण छान याला ना थंड करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य भाजून झालं, गॅस सुद्धा बंद केलेली आहे। आता हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे अंडे सुद्धा बॉईल झालेले आहे, याचे सालं काढून मी घेतलेले आहे आणि छानपैकी अंड्याला असे कट मारून घेणार आहे, म्हणजे मी अंडे इथे तळणार आहे भाजीसाठी। बघू शकता असे हलके हलके याला काप करून घेतलेले आहे। काय होईल याने, अंडे आपण जेव्हा तळू ना तेव्हा ते फुटणार नाही तेलामध्ये, नाहीतर अंगावर उडू शकते। आता मसाला थंड झालेला आहे, यामध्ये मी 1 चम्मच जिरं घातलेलं आहे आणि छानपैकी बारीक याची फाईन पेस्ट करून घेऊ। बघू शकता मस्तपैकी हे वाटण सुद्धा आपलं इथे तयार झालेलं आहे, मिक्सरला पेस्ट केलेली आहे मी। आता कढई ठेवलेली आहे आणि आता ना थोडं सावजी पद्धतीने गावरान पद्धतीने झणझणीत बनवणार आहोत। तेल थोडं जास्तच लागेल आहे। तेल गरम झालं की मी यामध्ये याच तेलामध्ये अंडे तळून घेणार आहे। तुम्हाला तळायचे असेल तर तळा, नाही तळले तरी चालते, पण माझ्याकडे तळलेलेच अंडे खातात म्हणून मी तळून घेणार आहे। व्यवस्थित छान 1 ते 1.5 मिनिटं मस्तपैकी असे खरपूस होईपर्यंत आपल्याला हे अंडे तळून घ्यायचे आहे, कट मारायचे, नाहीतर जेव्हा आपण तेलात अंडे टाकतो तेव्हा फुटते, ते अंगावर तेल उडण्याची शक्यता असते। अंडे सुद्धा आपले तळून झालेले आहे, ते बाजूला करून घेऊ आपण। आता याच तेलामध्ये मी तेजपत्ता घालून घेणार आहे आणि गॅस मंद ठेवायची आहे। यामध्ये मी सर्व आधी सुखे मसाले घालून घेणार आहे। बघू शकता सुखे मसाले अगदी अर्धा ते पाऊण मिनिट आपल्याला इथे हे तेलामध्ये परतून घ्यायचे, खूप वेळ परतवू नका, नाहीतर मग ते जळतात आणि मग भाजीचं टेस्ट आपल्याला कडवट वाटते। आणि जे आपण मिक्सरला वाटण केलेलं होतं ते लगेच यामध्ये मग टाकून घ्यायचं, नंतर या वाटणासोबत तो आपल्याला सुके मसाले सुद्धा छान परतले जातात, म्हणून ते सांभाळून करायचं। व्यवस्थित मी सर्व इथे वाटण घालून घेतलेलं आहे आणि छान 4 ते 5 मिनिटं वाटण आपल्याला हे मंद आचेवर छान तेल सुटतपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे मस्तपैकी। लगेच घाई करू नका पाणी ओतायची, छानपैकी मंद आचेवर 5 मिनिटं हे वाटण परतलं, त्यानंतर मिक्सरच्या स्पॉटला थोडं पाणी घातलेलं आहे आणि ह्या
मसाल्यामध्ये टाकून घेतलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं तेल वगैरे सुटतपर्यंत आपल्याला व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आहे. बघू शकता आता हलका हलका मसाला आपला शिजत आहे. पाणी घातल्यानंतर याच मध्ये मी आता हे अंडे सोडून घेणार आहे, म्हणजे त्या मसाल्यामध्ये ते अंडे मुरल्या सुद्धा जाते आणि छान मसाल्याला तेल सुद्धा सुटते. तर आता काय अंडे घातले मस्तपैकी पुन्हा 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर मी हे छान वाफ येऊ देणार आहे, शिजून घेणार आहे. बघू शकता छान अंड्यामध्ये पण तो मसाला मुरलेला आहे आणि आपल्याला ग्रेव्हीला सुद्धा छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तर आता आपल्याला इथे कडकडीत उकळीचं गरम पाणीच टाकायचं आहे. लक्षात घ्या कोणत्याही मसाल्याच्या भाज्यांना गरम पाण्याचाच वापर करायचा. पाहिजे तेवढं मस्तपैकी 1.5 ते 2 ग्लास मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढा पातळ घट्ट रस्सा पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही पाणी टाका. मस्तपैकी मला पाहिजे तेवढं मी पाणी इथे 2 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. मस्तपैकी पाणी टाकून घेतलं. आता छानपैकी 5 ते 6 मिनिटं हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ही अंडा करी उकळून घ्यायची आहे. लगेच 1-2 उकळीत काढू नका, छान 5 मिनिटं मस्त उकळू द्या तिला. त्यानंतर मी यामध्ये थोडासा गरम मसाला टाकणार आहे, अगदी किंचितचा, कारण की आधीच आपण गरम मसाल्याचा वापर केलेला आहे. आणि मस्त हिरवीगार फ्रेश इथे कोथिंबीर घालणार आहे. झाला आपला मसाला अंडा करी, गावरान अंडा करी, अगदी झटपट आणि 15 ते 20 मिनिटात बनवून तयार होणारी. तर नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा. कशी झाली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.